नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 11वी मधील चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रकरण 7 जे आहे त्या प्रकरणाकडे आपण आज वळणार आहोत. प्रकरण 7 कंपनीच्या सभा भाग 2 ह्या प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर आपल्या विषयाचं नाव जरी चिटणीसाची कार्यपद्धती असलं तरी या विषयामध्ये आपण सखोलपणे कंपनी संघटन प्रकार किंवा संयुक्त भांडवली संस्था जी आहे या संयुक्त भांडवली संस्थेचा सखोल अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. आतापर्यंत ही गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल. इथे जर बघितलं गेलं तर आपण फक्त पहिले प्रकरण जे आहे या पहिल्या प्रकरणामध्ये आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीसाची वैशिष्ट्य, चिटणीसाचं महत्त्व, त्यानंतर चिटणीसाचे गुण, चिटणीसाचे कार्य, चिटणीसाचे प्रकार या घटकांचा विचार केला आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकरणापासून तर 6व्या प्रकरणापर्यंत जर प्रामुख्याने बघायला गेलं तर आपण संयुक्त भांडवली संस्थेचाच म्हणजेच कंपनीचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण तिथे व्यवसाय संघटनांची उत्क्रांती जी आहे ती व्यवसाय संघटनांची उत्क्रांती आपण बघितली. कंपनी हा संघटन प्रकार जो आहे तो संघटन प्रकार बघितलं. कंपनीचे प्रकार जे आहेत ते प्रकार बघितले आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीची स्थापना, कंपनी स्थापनेचे दस्तऐवज जे आहे ते दस्तऐवज आणि कंपनीशी संबंधित जे भागधारक आणि संचालक जे आहे म्हणजे एकंदर व्यवस्थापन जे आहे या व्यवस्थापनाचा आत्तापर्यंत आपण अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आता तिथे जर बघितलं गेलं तर प्रकरण 7वं जे आहे या प्रकरणामध्ये आपल्याला कंपनीच्या सभा ज्या आहे त्या सभा बघायच्या आहे. कंपनीच्या सभा हा भाग जो आहे हा 2 प्रकरणांमध्ये विभागला गेलेला आहे. कंपनीच्या सभा भाग 1 आणि कंपनीच्या सभा भाग 2. आता या प्रकरणामध्ये जर बघितलं गेलं तर आपण कंपनीच्या सभा ज्या आहेत तर या सभा कायदेशीर होण्यासाठी आवश्यक बाबी किंवा वैध सभेसाठी आवश्यक बाबी ज्या आहे या घटकाचा अभ्यास कंपनीच्या सभा भाग 1 मध्ये करणार आहोत आणि भाग 2 मध्ये आपण कंपनीच्या सभांचे प्रकार जे आहे ते प्रकार आपण प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रामुख्याने या प्रकरणामध्ये काय बघणार आहोत ते बघूया आणि त्यानंतर आपण सभा म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने तिथे कंपनीच्या सभांचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे करणार आहोत. तर इथे आपण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने वैध सभेसाठी आवश्यक बाबी, वैध म्हणजे काय तर कायदेशीर सभेसाठी किंवा कायद्यानुसार योग्य जे आहे ते त्या अर्थाने आपण हा शब्द जो आहे या शब्दाचा अर्थ विचारात घेतोय. मग वैध सभेच्या आवश्यक बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 3 घटकांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तिथे प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे उपघटक जे आहेत त्या उपघटकांचा विचार जो आहे तो विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पहिलं जे आहे ते म्हणजे योग्य रीतीने सभेचं आयोजन करणं, सभा योग्य रीतीने चालवणं आणि सभेचं योग्य प्रकारे संचलन जे आहे ते संचलन करणं. म्हणजे इथे सभेच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलेलं सांगितलेलं आहे, की तिचं आयोजन जे आहे ते आयोजन योग्य पद्धतीने करावं. त्याप्रमाणे सभा योग्य पद्धतीने चालवली गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं संचलन जे आहे ते संचलन योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे. मग त्यानुसार आवश्यक ज्या बाबी आहेत, तर मग सभेच्या आयोजनासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, की सभेच्या आयोजनासाठी योग्य अधिकारी व्यक्ती जी आहे, ती योग्य अधिकारी व्यक्ती, सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका. सभा चालवण्यासाठी सभेची गणसंख्या आणि सभेचा अध्यक्ष आणि सभेचं संचलन जे आहे त्यामध्ये महत्त्वाचं प्रतिनिधी, प्रस्ताव, मतदान, ठराव आणि वृत्तिवृत्त. तर ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तरपणे अभ्यास जो आहे तो सविस्तरपणे अभ्यास आपण करणार आहोत. आता इथे आपल्याला सगळ्यात प्रथम कंपनीच्या सभांचा अर्थ जो आहे तो अर्थ, व्याख्या आणि महत्त्व जे आहे ते महत्त्व विचारात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कंपनीच्या सभा, मग इथे कंपनीच्या सभा भाग 1, भाग 2 अशी 2 प्रकरणं दिलेली आहे.
मग एकंदरीत आपल्या लक्षात येईल की कंपनीसाठी जे आहे, या कंपनीसाठी सभा अत्यंत महत्त्वाच्या असू शकतात. हे आपल्या लगेच लक्षात येईल. कारण एवढा आपल्याला अभ्यासाला तो घटक दिलेला आहे, तर त्या अनुषंगाने सभा ज्या आहे, त्या सभा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ज्या आहेत, त्या महत्त्वाच्या असतील आणि कंपनीच्या बाबतीत महत्त्वाचं कामकाज जे आहे, ते कामकाज नक्कीच सभेमध्ये जे आहे, ते सभेमध्ये पार पाडलं जात असेल. मग आता कंपनीच्या बाबतीमध्ये आपण जे आहे, तर आपण बघितलेलं आहे, की कंपनी हा संघटन प्रकार हा थोड्याच कालावधीमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला प्रकार व्यवसाय संघटन प्रकार जो आहे, तो व्यवसाय संघटन प्रकार आहे. आपण व्यवसाय संघटनांची जी उत्क्रांती बघितली, तर त्यामध्ये आपण जो विचार केलेला होता, की व्यवसाय संघटनांची उत्क्रांती जी आहे, तर व्यवसाय संघटनांच्या उत्क्रांतीचा ज्यावेळेस आपण विचार केला, तर इतर व्यवसाय संघटन प्रकाराच्या ज्या मर्यादा होत्या, त्याच मर्यादा कंपनी संघटन प्रकाराची वैशिष्ट्य म्हणून किंवा फायदे म्हणून समोर आल्या आणि थोड्याच कालावधीमध्ये हा संघटन प्रकार जो आहे, हा संघटन प्रकार लोकप्रिय झाला. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उभारणी जी आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उभारणे आणि व्यवसायाची जोखीम जी आहे, ती व्यवसायाची जोखीम तिथे कमी होत असते. मग आता इथे जर बघितलं गेलं, तर आपण सविस्तरपणे बघितलेलं आहे, की कंपनी जी आहे, कंपनी संघटन प्रकारामध्ये व्यवसायासाठी लागणारं भांडवल कशाप्रकारे गोळा केलं जातंय. व्यवस्थापन जे आहे, ते व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जातंय. त्यानंतर व्यवसायाची जोखीम किंवा धोका जो आहे, तो धोका कशाप्रकारे कमी होतो, या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. जर बघितलं गेलं तर कंपनीला ज्यांनी भांडवल पुरवलेलं आहे, ते कंपनीचे खरे मालक असतात. परंतु ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये जे आहे, ते दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी होत नाही. मग ते आपल्यामधून प्रतिनिधीची निवड जी आहे, ती प्रतिनिधीची निवड करतात आणि संचालक मंडळ जे आहे, हे संचालक मंडळ कंपनीचं कामकाज जे आहे किंवा कंपनीचं ध्येय धोरण निश्चित करण्याचं कामकाज जे आहे, हे कामकाज संचालक मंडळ करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथे जर विचार केला गेला, तर कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन जे आहे, ते व्यवस्थापन वेगळं आहे. कंपनीचे जे खरे मालक आहेत, जे भागधारक ज्यांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे, कंपनीच्या भागांची खरेदी करून त्यांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे. परंतु ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये जे आहे, ते दैनंदिन कामकाजामध्ये ते सहभागी होऊ शकत नाही. मग तिथे जे आहे, तर मालकी जी आहे, ती मालकी आणि व्यवस्थापन जे आहे, ते व्यवस्थापन वेगवेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं. मालकी व्यवस्थापन वेगळी आहे. मग इथे कंपनीच्या बाबतीमध्ये जे जे काही नियम निश्चित करायचे आहे, त्याचप्रमाणे कंपनीच्या बाबतीत कामाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घ्यायचे आहे, ते सगळे निर्णय कशाप्रकारे घेतले जातील, याचा विचार जो आहे, तो विचार आपल्याला इथे करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कंपनीचे सभासद जे आहे, हे सभासद यांना एकत्र येण्याची संधी किंवा सभासदांना एकत्र येण्याची संधी जी आहे, ती संधी सभेमुळे जी आहे, ती सभेमुळे प्राप्त होते. मग ही संधी कशाप्रकारे प्राप्त होते आणि ते कंपनीचं कामकाज जे आहे, ते कामकाज कशाप्रकारे सभेच्या माध्यमातून पार पाडतात किंवा कंपनीच्या कामकाजाबाबत निर्णय घेतात, याचाच प्रामुख्याने विचार जो आहे, तो विचार आपल्याला या प्रकरणामध्ये जो आहे, तो या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सभा म्हणजे काय, त्याचा विचार जो आहे, तो विचार करूया. आता इथे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत सभेचा जर विचार केला गेला, तर आपण बघतो की सभा जी आहे, तर आपल्याला परिचित असलेली सभा म्हणजे कोणती? पालक सभा. तुमची पॅरेंट्स मीटिंग जी आहे, ती पॅरेंट्स मीटिंग शाळेमध्ये बोलावली जायची. त्याचा कुठेतरी तुम्हाला परिचय जो आहे, तो परिचय. तर मग तिथे जे आहे ना, सभा हा शब्द आपल्याला तिथे थोडासा हे वाटेल, पण मीटिंग म्हटल्यानंतर हा शब्द आपल्याला कुठेतरी परिचित जो आहे, तो परिचित वाटतो. मग आता इथे जे आहे, तर तुमच्या शाळेमध्ये पालकांना एकत्र बोलावलं जायचं. एकत्र कशासाठी बोलावलं जायचं? तर आपल्या मुलांचं एकंदर जो अभ्यास आहे किंवा अभ्यासविषयक जी प्रगती आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी. इतरही ठिकाणी आपण सभेचा ज्यावेळेस विचार करतो, तर त्यावेळेस चर्चा जी आहे ती चर्चा करण्यासाठी काही व्यक्तींनी, दोनापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणं आणि चर्चा जी आहे ती चर्चा करणं म्हणजे सभा असा आपण शब्दशः अर्थ जो आहे तो शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो. आता तिथे सभेचा अर्थ जर बघितलं गेलं तर सभा हा इंग्रजी ज्याच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? मीटिंग आणि त्याची उत्पत्ती जी आहे ती मेटा या शब्दापासून झालेली आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ म्हणजे समोरासमोर येणं.
मग तिथे 2 किंवा अधिक व्यक्तींनी अ, 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणं, म्हणजे ही व्याख्या जी दिलेली आहे ती कंपनीशी संबंधित दिलेली आहे. तर त्या व्याख्येमध्ये काय म्हटलं जातंय, की 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी जे आहे ते कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणं जे आहे ते म्हणजे सभा. आता आपण शब्दशः अर्थ आपण बघतो, की सभा म्हणजे काय? तर 2पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणं आणि एखाद्या विषयावरती चर्चा जी आहे ती चर्चा करणं आणि निर्णय जो आहे तो निर्णय घेणं किंवा एकत्र येऊन चर्चा जी आहे ती चर्चा करणं म्हणजे सभा, आपण असा अर्थ आपण इथं विचारात घेऊया. अजून दुसरी एक व्याख्या जी दिलेली आहे ती शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या, शब्द काय वापरलाय? संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र येणं म्हणजे सभा होय. मग इथे सभेची व्याख्या काय सांगितलं आहे, की कंपनीशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी एकत्र येणं आणि सभेचे जे विषय आहे, त्या विषयावरती चर्चा जी आहे ती चर्चा करणं म्हणजे सभा होय. मग आता इथे आपल्याला एक लक्षात आलेलं असेल, की आपण सभेचा जो अर्थ आपल्याला माहीत आहे, की एकत्र येणं आणि चर्चा करणं. त्याच अर्थाने आपण कंपनीच्या सभा ज्या आहेत, त्या कंपनीच्या सभांचा अर्थ आपण विचारात घेतोय आणि त्याच अर्थाने आपण व्याख्या विचारात घेऊया. तर मग तिथे कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी कायदेशीर कामकाजासाठी किंवा सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र येणं म्हणजे कंपनीच्या सभा ज्या आहेत, त्या सभा तिथे आपल्याला सांगता येतील. मग आता तिथे कंपनीच्या बाबतीमध्ये तर जर विचार केला गेला, तर कंपनीच्या संबंधित जे प्रश्न आहेत, तर त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी किंवा निर्णय जो आहे, तो निर्णय घेण्यासाठी कंपनीचे भागधारक, संचालक, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनको जे आहे, म्हणजे कंपनीशी संबंधित जे घटक आहे, त्यामध्ये कंपनीचे भागधारक, त्यानंतर संचालक जे आहे, ते संचालक, कंपनीचे कर्मचारी किंवा कंपनीचे धनको. धनको म्हणजे कोण? तर ज्यांनी कंपनीला कर्जाऊ रक्कम पुरवलेली आहे, या सर्व व्यक्ती ज्या आहे, या व्यक्ती कंपनीच्या सभा ज्या आहे, त्या कंपनीच्या सभेसाठी एकत्रित जे आहे, ते एकत्रित येऊ शकतात. आता आपल्याला कंपनीच्या सभेचं महत्त्व जे आहे, ते महत्त्व विचारात घ्यायचं आहे. तर कंपनीच्या सभेचं महत्त्व विचारात घेत असताना आपल्याला पुढील मुद्दे तिथे लक्षात येतील. सभासदांना एकत्र येण्याची संधी, मागील सभेचे इतिवृत्त, धोरण, योजना आणि कार्यक्रमाची निश्चिती आणि अंमलबजावणी जी आहे, ती अंमलबजावणी, समस्यांचं विश्लेषण, कायदेशीर बाबींची पूर्तता करणं आणि इतर घटक. आता सभासदांना एकत्र येण्याची संधी जी आहे, ती संधी. आता सभासदांना एकत्र येण्याची संधी जी आहे, ती संधी सभेमुळे जी आहे, ती सभेमुळे प्राप्त होते. सभासदांना एकत्र येणे आपण बघितलं, की कंपनीचे जे सभासद आहे किंवा कंपनीचे जे भागधारक आहे, हे भागधारक संख्येने जास्त आहे आणि विखुरलेले आहेत आणि ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होत नाही. मग त्यांना एकत्र कशाप्रकारे आणता येईल आणि एकत्र आणून कंपनीच्या कामकाजासाठी चर्चा जी आहे, ती चर्चा जर घडवून आणायची असेल, तर कोणतं तरी एक माध्यमाची आवश्यकता आहे आणि ते माध्यम कोणतं असणार आहे? सभा. मग सभेच्या माध्यमातून तिथे सभासद जे आहे, ते सभासद एकत्र येत असतात. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त जे आहे, ते इतिवृत्त. मग सभेमध्ये मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते आणि त्यामुळे सभासदांमध्ये मागील सभेमध्ये चर्चा केलेल्या विषयांची स्पष्ट कल्पना जी आहे, ती कल्पना येते. आता इतिवृत्त म्हणजे काय? हे आपण पुढे बघणार आहोत सविस्तरपणे. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, की इतिवृत्त म्हणजे सभेमध्ये जे कामकाज पार पाडलेलं आहे, त्याचा थोडक्यात आढावा जो आहे, तो थोडक्यात आढावा किंवा सभेमध्ये झालेल्या कामाची नोंद जी आहे, ती नोंद इतिवृत्तामध्ये केलेली असते. मग ज्यावेळेस सभेचं आयोजन केलं जातं, तर त्यावेळेस मागच्या सभेमध्ये काय निर्णय घेतले, काय चर्चा घेतली, या संबंधीचं इतिवृत्त लिहिलं जातं आणि पुढील सभेमध्ये त्या इतिवृत्ताचं वाचन केलं. त्यामुळे सभासदांना चटकन लक्षात येतं, की मागच्या सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झालेली आहे, कोणत्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहे, या सगळ्या बाबींची सर्वसाधारण आयडिया जी आहे, ती आयडिया इथे सभेमध्ये येत असते. कारण तिथे इतिवृत्ताचं वाचन जे आहे, ते वाचन तिथं केलं जात असतं. त्यानंतर
धोरण, योजना, कार्यक्रम जे आहे ते कार्यक्रम त्याची निश्चिती जी आहे ती निश्चिती आणि अंमलबजावणी. आता कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीचं ध्येय धोरण ठरवण्याचं किंवा कंपनीच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्याचं कामकाज संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ करत असतं. मग संचालक मंडळ जर बघितलं गेलं तर त्या संचालक मंडळामध्ये भागधारकांचे जे प्रतिनिधी म्हणून संचालक आहे त्या संचालकांच्या समुदायाला संचालक मंडळ असं म्हटलं जातं. मग हे संचालक मंडळ कंपनीच्या बाबतीत ध्येय धोरण निश्चित करत असतं. त्याप्रमाणे कार्यक्रमाची निश्चिती किंवा कंपनीच्या कामकाजाची निश्चिती जी आहे ती निश्चिती करत असते आणि त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची याचा निर्णय संचालक मंडळ घेत असते. मग या संचालक मंडळाला एकत्र येण्यासाठी सभा हे माध्यम आहे आणि सभेच्या माध्यमातून संचालक मंडळ एकत्र येतात. कंपनीचं ध्येय धोरण जे आहे ते ध्येय धोरण निश्चित करतात आणि त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय घेत असतात. त्याचप्रमाणे काही विषयांच्या बाबतीमध्ये भागधारकांच्या सभेमध्ये सुद्धा ध्येय धोरण निश्चित जे आहे ते निश्चित केलं जातं. त्यानंतर समस्यांचे विश्लेषण. मग तिथे सभेमध्ये समस्येच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केलं जातं. म्हणजे सभेमध्ये तिथे जे आहे तर अनेक व्यक्ती ज्या आहे एकापेक्षा 2 पेक्षा जास्त व्यक्ती ज्या आहेत, त्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती येतात. मग काय समस्या आहे, त्या समस्यावरती चर्चा जी आहे, ती चर्चा केली जाते आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या जातील, याचं निरसन जे आहे, ते निरसन सभेमध्ये होऊ शकतं. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता. आपण जर बघितलं गेलं तर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात आणि कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या चालवण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होत असते. आता इथे एक जर कायदेशीर बाबींची पूर्तता करणं हा जर घटक लक्षात घेतला, तर इथे आपल्याला एक लक्षात येईल, की कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीची स्थापना कायद्यानुसार होते. कंपनीचं कामकाज जे आहे हे कामकाज कायद्यानुसार चालतंय. मग कायद्यानुसार जर कंपनीचं कामकाज चालतंय, तर कंपनीमध्ये सभा ज्या आहे, या सभा कायद्यानुसार घेणं आवश्यक असतं. त्यामुळे सभांचं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल, की सभा घेतल्यामुळे कंपनी कायद्यातील तरतुदीची पूर्तता जी आहे, ती पूर्तता तिथे होत असते. मग त्यामुळे सभा जे कंपनीला वेगवेगळ्या प्रकारच्या सभांचं आयोजन जे आहे, ते आयोजन करावं लागतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे इतर घटक. आता सभेमध्ये जे आहे ते सभेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची कंपनीशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती करणं आवश्यक असते आणि ही नियुक्ती सभेमध्ये कारण सभेमध्ये तिथे सभासद एकत्र आलेले असतात, संचालक मंडळ एकत्र आलेलं असतं. मग त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या किंवा कंपनीच्या कामकाजासंबंधित ज्या व्यक्तींची नियुक्ती होणं आवश्यक आहे, त्या सगळ्या व्यक्तींची नियुक्ती सभेमध्ये जी आहे ती सभेमध्ये होत असते. मग त्या अनुषंगाने जर विचार केला गेला, तर संचालक, हिशोब तपासणीसाठी नेमणूक जी आहे ती नेमणूक सभेमध्ये होत असते. त्याचप्रमाणे लाभांश जाहीर, त्यानंतर वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करून त्याला मान्यता जी आहे ती मान्यता सभेमध्ये दिली जाते. म्हणजे महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या नियुक्त्या किंवा मान्यता ज्या आहेत त्या मान्यता. त्याचप्रमाणे कंपनीचे हिशोब जे आहे ह्या हिशोबांना मान्यता जी आहे ती मान्यता सभेमध्ये जी आहे ती सभेमध्ये देता येते. कारण त्यावेळेस सर्व सभासद एकत्र आलेले असतात किंवा सभासदांना एकत्र येण्याची संधी जी आहे ती संधी सभेमुळे प्राप्त होत असते. मग अशा प्रकारे आपण कंपनीच्या सभांचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण सांगू शकतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, की वैध सभेच्या आवश्यक बाबी ज्या आहेत त्या आवश्यक बाबी. आता वैध सभेच्या आवश्यक बाबींचा ज्यावेळेस आपण विचार केलेला आहे, तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण 3 घटकांचा विचार केलेला आहे. सभेचं योग्य रीतीने आयोजन जे आहे ते आयोजन करणं, त्यानंतर सभा योग्य रीतीने चालवणं आणि सभा योग्य प्रकारे संचलित जी आहे ती संचलित करणं. मग आता आपल्याला सर्वप्रथम सभा योग्य रीतीने आयोजित करणं. आयोजन करणं म्हणजे काय? ती बोलवायची आहे. सभेचं कामकाज इथे सुरू करायचं नाही, फक्त सभा बोलवायची आहे. मग त्या अनुषंगाने आपण इथे 3 घटक विचारात घेणार आहोत. एक म्हणजे योग्य अधिकारी व्यक्ती, त्यानंतर सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका. आता इथे एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सांगावीशी वाटेल, की संयुक्त भांडवली प्रमंडळाच्या किंवा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सभा ह्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वाधिक निर्णय किंवा
सगळे निर्णय जे आहेत तर कंपनीच्या सभांमध्ये जे आहे ते सभांमध्ये घेतले जातात. त्यामुळे कंपनीचं सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज वैध असलंच पाहिजे. कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीनुसार सभा आयोजित केली पाहिजे, चालवली पाहिजे व योग्य प्रकारे संचालित केली गेली पाहिजे. म्हणजे वैध सभा जी आहे, कायदेशीररित्या योग्य सभा होण्यासाठी त्या सभेचं योग्य प्रकारे आयोजन होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सभेचं योग्य प्रकारे चालवली गेली पाहिजे आणि योग्य प्रकारे संचलित झाली पाहिजे, तरच ती सभा कायदेशीर मानली जाते. अन्यथा ती सभा बेकायदेशीर मानली जाते आणि त्या सभेमध्ये जे काही निर्णय घेतले जातात, ते निर्णय सुद्धा बेकायदेशीर मानले जातात. आता सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे योग्य अधिकारी व्यक्ती. तर सभेसाठी योग्य अधिकारी व्यक्ती जी आहे, ती म्हणजे संचालक मंडळ हे होय. भागधारकांची सभा जी आहे ती भागधारकांची सभा बोलवण्यासाठी योग्य व्यक्ती संचालक मंडळ असतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सभा जी आहे ती सभा भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ किंवा केंद्र सरकारकडून ती सभा बोलवली जाते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये फक्त हे घटक बोलू शकता, अन्यथा सभा बोलवणारी योग्य अधिकारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती कोण असणार आहे? संचालक मंडळ. आता सभेची सूचना. तर सभेची सूचना जी आहे ती म्हणजे तर सभेची योग्य सूचना जी आहे ती सूचना. आता सभेची सूचना याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण बघूया. तर सभेची सूचना म्हणजे सभेची कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला लेखी स्वरूपात, म्हणजे ज्या व्यक्तीला सभेला उपस्थित राहण्याचा किंवा ती सूचना मिळवण्याचा अधिकार आहे, त्या व्यक्तीला लेखी स्वरूपामध्ये सभेचा दिवस, दिनांक, वेळ व ठिकाण याची आगाऊ दिलेली माहिती जी आहे ती माहिती म्हणजे सभेची सूचना. म्हणजे तिथे काय आहे की सभेचा दिवस, दिनांक, वेळ आणि ठिकाण. वेळ जो आहे तो वेळ हे कळवणं आवश्यक आहे. म्हणजे अगोदर सभा घेण्या अगोदरच त्याला सभेचा दिवस, दिनांक आणि वेळ याची माहिती जी आहे ती माहिती देणं आणि ठिकाण याची माहिती देणं आवश्यक आहे. आता या सूचनेमध्ये तपशील म्हणजे या सूचनेमध्ये नक्की कशाचा समावेश असतो? तर सभेच्या सूचनेमध्ये सभेचा प्रकार जो आहे तो प्रकार सभेचा प्रकार जो आहे तो प्रकार तिथे असतो. त्यानंतर सभेचा दिवस, दिनांक, वेळ, त्यानंतर सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचनेमध्ये सभासदास प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार आहे किंवा नाही याची माहिती आणि विशेष ठराव संमत करायचा असेल तर त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख आणि विशेष कामकाज जर होणार असेल तर सभेच्या सूचनेत कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण. म्हणजे एकंदर जर बघितलं गेलं तर त्या सभेच्या सूचनेमध्ये सभेचा प्रकार जो आहे तो प्रकार, वेळ, ठिकाण, दिनांक आणि त्याचबरोबर विशेष कामकाज किंवा विशेष ठराव जर संमत होणार असेल तर त्या संबंधीची माहिती जी आहे ती माहिती सभेच्या सूचनेमध्ये दिली जाते. आता सभेची सूचना देणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती तर सभेच्या आपण बघितलं की सभा बोलवणारी व्यक्ती कोण आहे? संचालक मंडळ. त्याचप्रमाणे सभेची सूचना देणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती सुद्धा संचालक मंडळ असणार आहे आणि संचालक मंडळ चिटणीसाला सभेची सूचना पाठवण्याचा अधिकार म्हणजे सभेची सूचना जी आहे ती सूचना कोण देते? संचालक मंडळ. परंतु तो पाठवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार संचालक मंडळाकडून चिटणीसाला प्राप्त होऊ शकतो. आता ही सभेची सूचना देणारी व्यक्ती बघितली. तर ही सभेची सूचना कोणाला प्राप्त करून घेता येते किंवा ती मिळवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कोणाला असतो? भागधारकांची सभा जर असेल तर भागधारकांच्या सभेसाठी सगळे भागधारकच सभेला उपस्थित राहू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर तिथे हिशोब तपासणी जो आहे तो हिशोब तपासणीसाला त्या सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे मृत्यू पावलेल्या किंवा दिवाळखोर झालेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याचा कायदेशीर वारस जो आहे तो कायदेशीर वारस तिथे सभेची सूचना त्याला प्राप्त करता येते आणि तो सभेला उपस्थित राहू शकतो. त्याचप्रमाणे संयुक्त भागधारक जे आहे म्हणजे एकच भाग दोन व्यक्तींनी जर खरेदी केलेली असेल तर ज्या व्यक्तीचं प्रथम नाव किंवा सभासद नोंदवहीमध्ये ज्याचं नाव नोंदवलेलं आहे त्या व्यक्तीला सभेची सूचना प्राप्त करण्याचा अधिकार असतो. आणि संचालकांच्या सभेसाठी सर्व संचालक जे आहे त्या संचालकांना सभेची सूचना मिळणं आवश्यक असतं. आता सूचनेची मुदत जी आहे ती मुदत 21 दिवस अगोदर सभेची सूचना जी आहे ती सभेची सूचना पाठवणं आवश्यक असतं आणि
संचालक मंडळाच्या सभेच्या बाबतीमध्ये 7 दिवस अगोदर ही सूचना जी आहे ती सूचना देणं आवश्यक आहे. भागधारकांच्या सभेच्या बाबतीमध्ये 21 दिवस अगोदर, ज्या दिवशी सभा आहे त्याच्या अगोदर 21 दिवस, संचालक मंडळाच्या सभेच्या बाबतीमध्ये 7 दिवस अगोदर ती सूचना जी आहे ती सूचना देणं आवश्यक आहे. त्यानंतर सभेची सूचना देण्याचे मार्ग जे आहेत ते मार्ग, तर तिथे व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे भारतातील नोंदवलेल्या पत्त्यावर सभेची सूचना पाठवली. सभेची सूचना त्याला कुठे पाठवली जाते? व्यक्तिशः तिथे त्याला दिली जाते किंवा टपालाद्वारे त्याला ती सूचना जी आहे ती सूचना पाठवली जाते. आणि सभासद जर भारतातील पत्ता नसेल तर सभेची सूचना सभासदाने दिलेला, म्हणजे तो भारतातला पत्ता जर नसेल तर त्याने तिथे जो आहे तर तिथे दिलेल्या पत्त्यावरती त्याने जो पत्ता दिलेला असेल त्या पत्त्यावरती ती सूचना पाठवली जाते. आणि जर सभासदाला रजिस्टर पोस्टाने ती सभेची सूचना आवश्यक असेल तर त्यासाठी अगोदर त्याने काही रक्कम जी आहे ती रक्कम कंपनीकडे जमा करणं आवश्यक असतं. आणि त्याचप्रमाणे सभेची सूचनेची जाहिरात जी आहे ती जाहिरात कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या भागात आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात जी आहे सभेची सूचना जी आहे ती सूचना प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात किंवा जिथे आहे किंवा ज्या भागामध्ये आहे तिथली प्रसिद्ध किंवा अग्रगण्य जे वृत्तपत्र असतं त्या वृत्तपत्रामध्ये सभेची सूचना जी आहे ती सभेची सूचना प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. आणि जर पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने कंपनी ईमेल स्वरूपात सुद्धा सभेची सूचना पाठवू शकते. आता पर्यावरण मंत्रालयाचा पुढाकार आणि ईमेलच्या स्वरूपामध्ये याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यावरण संरक्षण किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने हा विचार करून कागद जो आहे तो सभेची सूचना पाठवायची म्हटल्यानंतर कागदाचा वापर करावा लागणार आहे. मग तो वापर जो आहे तो वापर टाळण्यासाठी ईमेलच्या माध्यमातून देखील सभेची सूचना जी आहे ती सभेची सूचना पाठवली जाऊ शकते. त्यानंतर पुढचं जे आहे सूचनेसोबत जोडायचे निवेदन जे आहे ते निवेदन विशेष कामकाज जर पार पाडणार असेल तर तिथे ते जे आहे त्याचं निवेदन जे आहे ते सूचनेबरोबर देणं आवश्यक आहे. आणि सभेच्या सूचनेतून काय वगळलं तर जाणून बुजून पाठवली नसेल तर ते किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा काही व्यक्तींना जर सभेची सूचना पाठवलेली नसेल तर ती सभा बेकायदेशीर होतं. त्यामुळे हे सभेच्या सूचनेच्या बाबतीमध्ये जे आहे ते वगळणं किंवा टाळणं जे आहे ते टाळणं आवश्यक असतं. आलंय लक्षात सभेची सूचना थोडक्यात जर लक्षात ठेवायचं असेल तर सभेचा दिवस, दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतची आगाऊ माहिती जी आहे ती आगाऊ माहिती म्हणजे सभेची सूचना असं आपण म्हणू शकतो. आता इथे मी तुम्हाला सांगेन की आपण कंपनीच्या सभेची सूचना बघतोय तर इथे तुमचे पालक जे आहेत तर ते पालक एखादं पतसंस्था म्हणा किंवा एखाद्या सोसायटीचे जर सभासद असतील तर त्यांना त्या सोसायटीच्या बाबतीमध्ये किंवा त्या पतसंस्थेच्या बाबतीमध्ये अहवाल जो आहे तो अहवाल आलेला असतो किंवा त्यांची मीटिंग असेल तर त्या अगोदर त्यांना अहवाल येतो किंवा त्या संबंधीची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिका येत असते. किंवा तुम्ही पालकांशी चर्चा करा, पालकही तुम्हाला सांगतील की अशा प्रकारचा मी सभासद आहे, त्यांची जर सभा असेल तर त्यांचा अहवाल जो येतो त्या अहवालामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी माहिती जी आहे ती माहिती पूर्ण वर्षभराची माहिती आणि त्याचबरोबर हिशोब जो आहे तो हिशोब, इतर माहिती, प्रगती हे याच्याच बरोबर सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका दिलेली असते. मग या सगळ्या बाबी ज्या आहे या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे दिसतील आणि तुम्हाला कुठेतरी तिथे समजेल की सभेची सूचना कशा प्रकारे असते. जरी आपण कंपनीच्या सभा बघतोय तरी तुमच्या पालकांनी जर तुम्हाला एखाद्या पतसंस्थेच्या सभेची सूचना दिली किंवा एखाद्या संस्थेच्या सभेची सूचना जी आहे ती सूचना जर दाखवली तर तुम्हाला कुठेतरी आयडिया येईल की नक्की सूचनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश जो आहे तो समावेश केलेला असतो. आता पुढे आपल्याला बघायचं आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. आता सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयाची यादी जी आहे ती यादी म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका. आता चिटणीस जो आहे हा चिटणीस अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका तयार करत असतो आणि ही कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेबरोबरच
सभेची कार्यक्रम पत्रिका जी आहे ही कार्यक्रम पत्रिका पाठवली जात असते. आता कार्यक्रम पत्रिकेचं महत्त्व जे आहे ते महत्त्व काय असतं? तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये ज्या विषयावर चर्चा करायची आहे त्या विषयांची यादी, बरोबर? मग ह्या कार्यक्रम पत्रिकेचं महत्त्व काय आहे? तर या कार्यक्रम पत्रिकेमुळे अध्यक्षाला सभेचं कामकाज पार पाडणं सोपं होतं. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमुळे एक क्रम जो आहे त्या क्रमानुसार सभेमध्ये विषयाची चर्चा जी आहे ती चर्चा होती. मग सभेमध्ये गोंधळ होत नाही, की आधी कोणत्या विषयावर बोलायचं. कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे विषय दिलेले आहे त्या अनुषंगाने क्रमवार त्या विषयावरती चर्चा केली जी आहे ती चर्चा केली जाते आणि क्रमवार त्या विषयावरती चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे तो म्हणजे सभासदाला एखाद्या विषयावर जर बोलायचं असेल तर त्यासाठी त्याला पुरेसा वेळ जो आहे तो पुरेसा वेळ मिळतो आणि तो अगोदरच तयारी करून उपस्थित राहू शकतो आणि सभेमध्ये सक्रिय भाग घेऊ शकतो. सभेची सूचना 21 दिवस अगोदर त्याला मिळते. त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिका देखील मिळते. तर तो काय करू शकतो? तर तो तिथे आपल्याला एखाद्या विषयावर चर्चा करायची आहे, तर त्या विषयासंबंधी माहिती जी आहे, ती माहिती जमा करू शकतो. चर्चेमध्ये सहभागी जे आहे ते सहभागी होऊ शकतो. त्याचप्रमाणे सगळे जे विषय आहे, कार्यक्रम पत्रिकेमध्ये किंवा सभेमध्ये ज्या विषयावरती चर्चा करायची आहे, ते सगळ्या विषय चर्चिले जातात. एकही विषय तिथे राहिला जात नाही. कारण कार्यक्रम पत्रिका समोर असते आणि त्याच कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेचं कामकाज चालतं. त्यामुळे एखादा विषय वगळला जाईल किंवा त्यावर चर्चा होईल, अशा त्या सभेमध्ये होऊ शकत नाही. आता कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत, ती तत्त्व सांगितलेली आहे. तर त्याच्यात काय सांगितले आहे? कार्यक्रम पत्रिका साध्या, सोप्या आणि संक्षिप्त स्वरूपात असावी. नेहमीचे किंवा सर्वसाधारण विषय जे आहे ते सुरुवातीला ठेवावे आणि विशेष स्वरूपाचे विषय नेहमीचे असे जे विषय असतात ते सुरुवातीला आणि महत्त्वाचे विषय किंवा ज्यावर चर्चा होणं आवश्यक आहे ते शेवटी ठेवावे. कारण नेहमीच्या विषयावरती लगेच चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेतला जातो. महत्त्वाचे विषय जे आहे किंवा विशेष स्वरूपाच्या विषयावरती चर्चा करण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे ते नंतर ठेवले जातात आणि त्यावरती नंतर चर्चा केली जाते. त्यानंतर सारख्या स्वरूपाचे विषय जे आहेत ते एकापाठोपाठ किंवा सलग जे आहे ते सलग मांडावे आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही विषय समाविष्ट केलेले आहेत ते सभेच्या व्याप्तीनुसार असावे. म्हणजे ती सभा जर भागधारकांची असेल किंवा संचालकांची असेल तर त्यांना ज्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांच्या व्याप्तीमध्ये जे विषय आहेत तेच विषय त्या सभेमध्ये किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये असणं आवश्यक आहे. आता कार्यक्रम पत्रिकेचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक प्रकार थोडक्यात लिहिलेली म्हणजे संक्षिप्त आणि दुसरी म्हणजे सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. आता सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका जी आहे, तर यामध्ये प्रत्येक विषयाचे सविस्तर वर्णन जे आहे ते वर्णन केलेले असते आणि सविस्तर वर्णन जे आहे ते सविस्तर वर्णन आणि पुरेशी माहिती जी आहे ती माहिती तिथे दिलेली असते. आणि ही कार्यक्रम पत्रिका जी आहे, ही कार्यक्रम पत्रिका कुठे उपयोगी पडणार आहे? तर सभेचं कामकाज पार पाडण्यासाठी आणि सभेचं इतिवृत्त जे आहे ते इतिवृत्त लिहिण्यासाठी सभेची कार्यक्रम पत्रिका उपयोगात पडणार आहे. मग अशा रीतीने आपण योग्य रीतीने सभेचं आयोजन या घटकाचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सभेचं योग्य सभा जी आहे ती सभा योग्य प्रकारे चालवणं जे आहे ते चालवणं आपल्याला बघायचं आहे आणि सभेचं योग्य प्रकारे संचलन. मग आपण आता वैद्य सभेच्या आवश्यक बाबीमध्ये सभा योग्य रीतीने आयोजन बघितलं. आता आपल्याला सभेचं कामकाज सुरू झालेलं आहे किंवा सुरू करायचं आहे या दृष्टीने बघायचं आहे आणि त्यानंतर सभेचं संचलन जे आहे ते संचलन बघायचं आहे. वैद्य सभेचं आयोजन जे आहे तर योग्य रीतीने आयोजन याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 3 घटक विचारात घेतले. योग्य अधिकारी व्यक्ती, सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका. योग्य अधिकारी व्यक्ती, संचालक मंडळ, सभेची सूचना, सभेचा वेळ, दिवस, दिनांक, ठिकाण याबाबतची आगाऊ माहिती आणि सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी जी आहे ती यादी. आलंय लक्षात? आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आवश्यक वैद्य सभेच्या आवश्यक ज्या बाबी आहेत त्यातले 2 घटक जे आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.